नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा कार्यक्रमात आपण ॲबली फ्री बिझनेस नेटवर्क एक व्यवसाय वाढीची संधी याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या कंपनीचे सीईओ गोविंदा सदामते सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण सरांची ओळख देखील करून घेऊयात. गोविंदा सदामते सर ई कॉमर्स आणि ब्रँड क्रिएशन मध्ये काम करत असून एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून देखील त्यांनी अनेकांना आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी MSME आणि स्टार्टअपच्या सहाय्याने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस फॉर ऑपरेशन मध्ये उत्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. 7 वर्षांपेक्षाही अधिक अनुभव सरांकडे आहे. ABN मध्ये व्यवसाय वाढीसाठी तर सर प्रयत्नशील आहेतच. ABN ची स्थापना 2016 मध्ये झाली असून भारतात बिझनेस वाढवण्यासाठी सर कार्यरत आहेत. ABN एक ग्लोबल बिझनेस नेटवर्क आहे आणि कशा प्रकारे ABN नेटवर्क सुरू होऊन आता त्याचं कामकाज सुरू आहे याच विषयी आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे ABN नेटवर्क. नेमकी ABN नेटवर्क सुरू होण्याची कन्सेप्ट कशी तयार झाली? सर्वप्रथम म्हणजे इथे नमूद करू इच्छितो की मी माझ्या करिअरची सुरुवात ही एक उद्योजक म्हणून केली. आता उद्योजक झाल्यावर जे अनुभव आले त्यामधून एक गोष्ट नक्की समजली की बिझनेसच्या ग्रोथसाठी, कुठल्याही उद्योगाच्या ग्रोथसाठी जी फंडामेंटल गोष्ट लागते ती म्हणजे नेटवर्क. आता नेटवर्क म्हणजे कॉन्टॅक्ट्स, कनेक्ट्स, जे काही आपण सुरुवात होते फॅमिलीपासून, मग फ्रेंड्सपासून. तुम्ही पाहिलं असेल की कुठलाही उद्योग जेव्हा सुरू करतं कोणीही उद्योजक, तेव्हा सर्वप्रथम त्याला सपोर्ट करतात त्याची फॅमिली, मग सपोर्ट करतात फ्रेंड्स, मग फ्रेंड्सची फॅमिली आणि त्यांचे फ्रेंड्स, असं ते सर्कल हळूहळू वाढत जातं. आता एकदा हे फॅमिली आणि फ्रेंड सर्कल ह्यांची एकदा तुमची कॅपॅसिटी संपली की मग तिथून सुरू होतो प्रवास एका बिझनेसचा स्वतःचं नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी. आता ते नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी जेव्हा मी प्रयत्न केले किंवा आम्ही आमच्या बिझनेससाठी प्रयत्न केले तेव्हा हे लक्षात आलं की त्याच्यासाठी वापरले जाणारे टेक्निक्स हे अजूनही ट्रॅडिशनलच आहेत. म्हणजे कुठल्या तरी दूरच्या एक्झिबिशनमध्ये जाणं, वर्षातनं किती एक्झिबिशन आपण करू शकतो. आपण आपला उद्योग सांभाळायचा की प्रवास करून कुठे जाऊन तिथे टाईम स्पेंड करून मग लोकांशी इंट्रोडक्शन करून असं जर नेटवर्क वाढवत बसलो तर माझा बिझनेस मी लोकलपासून आपण म्हणू की पूर्ण जिल्ह्यात कधी पसरणार आणि मग ग्लोबल तर खूप लांबची गोष्ट. तिथे मग आम्हाला कन्सेप्ट अशी सुचली की यात ज्या वेगाने जग चाललंय, ज्या वेगाने आज जगात बिझनेसेस ग्रो होत आहेत आणि कॉम्पिटिशन ग्रो होते, तिथे ह्या ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस वापरून चालणार नाही. जसं की काय की मी एक्झिबिशनला भेट दिली, मी कॉन्फरन्सला भेट दिली, मी राहतोय समजा कुठेतरी मराठवाड्यामधल्या एका छोट्या गावातला उद्योजक आहे आणि मला मुंबईत जाऊन एखादा सेमिनार अटेंड करायचं का, तर मला नेटवर्क वाढवायचे. तर हे जगाच्या वाढीच्या वेगाला मॅच होत नव्हतं. मग इथे गरज आहे टेक्नॉलॉजीची. मग आम्ही असा विचार केला की बिझनेस नेटवर्क वाढवण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करावा. कारण जेवढं नेटवर्क वाढतं एखाद्या उद्योजकाचं तेवढा त्याचा बिझनेस वाढतो. हे सर्व उद्योजक आज बांधव जे आहेत, जे उद्योग करतात त्या सर्वांना हे नक्की पटेल की जेवढे कॉन्टॅक्ट जास्त तेवढा बिझनेस जास्त आणि तेवढी त्याची ग्रोथ जास्त. म्हणून आम्ही विचार केला की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक उद्योजक त्याचं नेटवर्क कशा प्रकारे वाढवता येईल त्याला, आणि हे खूप सोप्या रीतीने झालं पाहिजे, यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च नाही झाला पाहिजे. आणि असं जर होऊ शकलं तरच एखादा उद्योजक खऱ्या अर्थाने एम्पॉवर होईल, त्याचं नेटवर्क वाढेल, त्याचा बिझनेस वाढेल आणि मग आपल्या भारताच्या देशाच्या इकॉनॉमीला सुद्धा बळकटी येईल. तर ह्या संकल्पनेवरून आम्ही या ॲबली फ्री बिझनेस नेटवर्क या बिझनेस नेटवर्कच्या संकल्पनेवरती पोचलो. आणि मग त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली एक मोबाईल ॲप्लिकेशनपासून. आमचं स्वतःचं नेटवर्क लॉन्च केलं. त्यामध्ये त्याची फिलॉसॉफी किंवा त्याची कन्सेप्ट अशी होती की तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला ते ॲप जे आहे त्यात तुम्हाला त्याची माहिती भरायची, स्वतःच्या उद्योगाबद्दल, स्वतःबद्दल त्या ॲपमध्ये माहिती भरायची. आणि एकदा ती माहिती त्या ॲपला समजली की ते ॲप तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जे रिलेव्हंट बिझनेसेस आहेत किंवा तुम्हाला ॲक्च्युली रिलेव्हंट कनेक्ट्स जे आहेत त्यांच्याशी ते तुम्हाला जोडून देतं. आता हे आधी कसं व्हायचं की मी जाणार, 300 माणसं जर एका एक्झिबिशनमध्ये आहेत तर त्या सर्वांना कार्ड्स देणार पर्सनली जाऊन, त्यात वेळ गेला. मग कार्ड्स एक्सचेंज झाल्यावर मला नंतर अभ्यास करून कळणार की यातले फक्त 5च जण आहेत जे मला रिलेव्हंट आहेत.
म्हणजे माझा जो जवळपास 90% माझे एफर्ट्स जे आहेत, 90-95% ते फेल गेलेत माझे एफर्ट्स. आणि हे बिझनेसच्या वाढीसाठी पूरक नाही. आता ॲप काय करतं, तर ॲप तुमची प्रोफाईल समजून घेतं, त्याचे कॉम्पिटिशनल अल्गोरिदम्स वापरून तुमच्या प्रोफाईलशी मॅचिंग प्रोफाईल्स कोण आहे त्यांना तुम्हाला जोडायला सुरुवात करतं. मग ह्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचला, ह्याच्यामध्ये तुमचा ट्रॅव्हल टाईम, त्याच्यातले एफर्ट्स, त्याच्यातली एनर्जी ही वाचली. प्लस तुम्हाला नेटवर्क वाढवण्याची आता तुमची जॉग्राफी फिक्स नाही, आता ती तुम्ही फ्रीडम आहे तुमच्याकडे. आता एखादा गुजरातमध्ये बसलेला माणूस, एखादा महाराष्ट्रात जालनामध्ये बसलेला माणूस हा मुंबईतल्या माणसाशी अगदी सहजरित्या घर बसल्या कुठल्याही वेळेत 24 तासात कनेक्ट होऊ शकतो. आणि ही जी पॉवर त्या उद्योजकाला मिळते, ह्या छोट्याशा एम्पॉवरमेंट मूव्हपासून आम्ही याची सुरुवात केली. आणि त्यानंतर आमचं बिझनेस नेटवर्क वाढत गेलं. आज जवळपास 50,000 पेक्षा जास्त बिझनेसेस या नेटवर्कशी जोडले गेलेत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नेटवर्कशी जोडलं जाण्यासाठी फक्त एक ॲप डाउनलोड करायचं आणि ते तुमच्या स्मार्टफोनवर आहे. आज स्मार्टफोन सर्वांकडे आहेत, इंटरनेट कनेक्शन सर्वांकडे. त्यात फक्त डाउनलोड करून माहिती भरून जर कोणी एका ग्लोबल बिझनेस नेटवर्कचा पार्ट बनत असेल तर त्याला मार्केटमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लॉन्च केल्या 3 महिन्याच्या कालावधीत आमचे जे बिझनेस मेंबर्स आहेत ते 30,000च्या वर गेले. आणि तिथे आम्हाला समजलं की आता ही कन्सेप्ट मार्केटने ॲक्सेप्ट केली आहे. खरंच आपल्याला जे सुचलं की नेटवर्किंगसाठी टेक्नॉलॉजी वापरावी ते उद्योजक बांधवांनी सुद्धा मान्य केलं, त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याला प्रतिसाद दिला. सो अशा प्रकारे ॲबली फ्री बिझनेस नेटवर्कची स्थापना झाली. आणि आता जवळपास 50 देशांमध्ये आम्ही हे नेटवर्क लॉन्च केलं आहे. सो फक्त भारतातले नाहीत तर दुसऱ्या देशातले लोकसुद्धा, बिझनेसेससुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत. आणि आमच्याशी नाही तर ते प्रत्येक दुसऱ्या बिझनेसेसशी जोडले जातात, एकमेकांशी जोडले जात आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या बिझनेसमॅनला एखाद्या जर USA मध्ये, युरोपमध्ये किंवा दुबईमध्ये काहीही व्यवसायाची ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आता तिथे कनेक्ट आहे का, तिथे कॉन्टॅक्ट आहे का, तिथे कोणी मित्र आहे का, ही आता संकल्पनाच नाही राहिली. कारण का ॲप ओपन केलं आणि त्यात काही ॲक्टिव्हिटीज केल्या की तिथे कनेक्शन सुरू होतं. आणि अशा प्रकारे ही एक खूप छान एम्पॉवरमेंटची कन्सेप्ट मांडली आणि ती सक्सेसफुल झालेली आहे आता. अगदीच. खरं तर ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण रजिस्टर एकदा त्या ॲपमध्ये होतो आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या नेटवर्कचा भाग देखील प्रत्येकाला होता येतो. आणि जसं तुम्ही सांगितलं, महाराष्ट्रात किंवा भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात तो व्यक्ती असेल तरी देखील त्याला या नेटवर्कशी जोडण्याचं एक महत्त्वाचं काम केलं जातं. मात्र जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे, मग लघु उद्योगांसाठी देखील कशा प्रकारे आपल्याकडे काम केलं जातं आणि त्यासाठी नेमकी रिक्वायरमेंट मग काय आहे? आता जेव्हा हे नेटवर्क आम्ही एस्टॅब्लिश केलं त्याच्यानंतर आम्हाला बरेच हे जे उद्योजक बांधव आहेत त्यांचे फोन यायला लागले किंवा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी ईमेल केला, मेसेज केला. आणि त्यांच्या बऱ्याच काही अशा रिक्वायरमेंट्स होत्या छोट्या छोट्या की ज्या खूप बेसिक लेवलच्या होत्या. आणि त्या रिक्वायरमेंट फुलफिल न होण्याचं कारण असं होतं की ते कदाचित Tier 2, Tier 3 सिटीज, रुरल पार्टमध्ये असतील की जिथे त्यांना हे एक्सपर्ट्स अवेलेबल नाहीत. जसं आज शहरांमध्ये जर मला माझ्या बिझनेसचं मार्केटिंग करायचं आहे किंवा काही मला फायनान्शियल सर्व्हिस पाहिजे, कुठलीही सर्व्हिस पाहिजे, तर मला एक्सपर्ट्स खूप अवेलेबल आहेत. पण तशी परिस्थिती ही Tier 2, Tier 3 आणि रुरल सिटीजमध्ये नाही आहे. त्यामुळे ह्या जेव्हा रिक्वायरमेंट्स आमच्याकडे यायला लागल्या तेव्हा आम्हाला समजलं की ह्या नेटवर्कला, या उद्योजकांना जे नेटवर्कशी जोडले गेलेत त्यांना एका होलिस्टिक अप्रोचनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आत्ता MSMEसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची एक प्रोग्राम रन करतो. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ते का, तर आम्ही हे पाहिलं की इथले उद्योजक ॲप वापरून कनेक्ट व्हायला लागले युरोपियन, आफ्रिकन आणि US बिझनेसेसशी. कनेक्ट झाल्यावर जेव्हा आता तिथल्या बिझनेसमॅनची एक आपण म्हणतो एक सवय की कुठल्याही बिझनेसची ओळख झाली की पहिल्यांदा त्यांची वेबसाईट चेक करणार, मग वेबसाईटवरची इन्फॉर्मेशन चेक करणार. तर झालं असं की इथल्या MSMEs पहिल्यांदा वेबसाईटपासून सुरुवात की इथे वेबसाईट नव्हती. वेबसाईट जरी असेल तरी त्याच्यावरती असे कॉर्पोरेट व्हिडिओज नव्हते किंवा इन्फॉर्मेशन जी होती ती नीट नमूद नव्हती केली. मग आम्हाला समजलं की फक्त कनेक्ट करणं उपयोगाचं नाही किंवा पुरेसं नाही. कनेक्ट झाल्यावर इथे ते डिजिटली अवेलेबल असले पाहिजेत की त्या व्यक्तीला ह्यांचा एक ड्यू डिलिजन्स करता आला पाहिजे, एक प्रकारचं परीक्षण करता आलं पाहिजे की माझ्याशी जो कनेक्ट होतोय भारतातून, तर तो व्यक्ती, ती बिझनेस ऑथेंटिकेटेड आहे का, तो ॲक्च्युली जेन्युइन बिझनेस आहे का, आणि तिथून मग तो पुढची पॉझिटिव्ह चर्चा सुरू करेल बिझनेसबरोबर. म्हणून आम्हाला समजलं की आत्ता
आपल्या MSMEsला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. मग त्यामध्ये एक डिजिटल फिटनेस प्रोग्राम म्हणून आम्ही त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिजिटल फिटनेस म्हणजे काय, तर आज जर तुम्हाला जगाच्या पाठीवरून कुणीही शोधण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा तुम्ही डिस्कव्हरेबल बना. म्हणजे काय, तर तुमची वेबसाईट असली पाहिजे. वेबसाईट पण वर्ल्ड स्टँडर्ड प्रमाणे असली पाहिजे. नुसतं त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाकून कुणालाही वेळ नाही आहे. म्हणजे आज कुठल्याही एका ऑनलाईन युजरचा जो पेशन्स टाईम आहे तो 2 मिनिटापेक्षा जास्त नाही आहे. तो वेबसाईटवर येईल, 2 मिनिटात त्याला जे पाहिजे ते मिळालं तर तो पुढे वाटचाल कंटिन्यू करेल, नाहीतर तो सोडून निघून जाईल. एक क्रॉस बटन दाबण्याची वेळ फक्त. त्यामुळे आम्ही असं एक डिजिटल फिटनेसमध्ये अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो की ज्याच्यामध्ये वेबसाईट पण स्मार्ट असेल, की ज्याच्यावरती पाहिजे तेवढीच इन्फॉर्मेशन प्रिसाइजली आणि लीड जनरेशनसाठी सोय. म्हणजे कुणाला इंटरेस्ट आला तर त्यांनी तिथे पटकन आपला इंटरेस्ट दाखवून मोकळं व्हावं. म्हणजे ह्यानी काय होतं की तो डिजिटली फिट बनतोय, फिटनेस टुवर्ड्स चाललाय. आता वेबसाईटवरती जी इन्फॉर्मेशन टाकायची आहे ती मोबाईल फर्स्ट असावी. का तर आता सगळं जग मोबाईलवरतीच वेबसाईट्स बघतं, कोणी आता एवढं डेस्कटॉप उघडून बसत नाही. तर मोबाईलवरती जर तुमचं ब्रोशर असेल कंपनीचं किंवा इन्फॉर्मेशन असेल ती अशी झूम करून बघावी लागत असेल तर त्याचा पेशन्स नाही आहे, तो सोडून निघून जाईल. सो या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत डिजिटल फिटनेसमध्ये. वेबसाईट म्हणा, तुमचे ब्रोशर्स आणि मोबाईल फर्स्ट कोलॅटरल्स, व्हिडिओ असला पाहिजे. परत तुमचे प्रोडक्ट्स म्हणजे प्रोडक्टची फोटोग्राफी. आता इथे मी अजून एक मजेशीर गोष्ट आहे की चायनामध्ये जे प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर होतात ते कितीही निकृष्ट क्वालिटीचे असतील तरी त्यांचे फोटोज हे उत्कृष्ट क्वालिटीचे असतात. आणि आपल्या भारतामध्ये जे उद्योजक जे उत्कृष्ट क्वालिटीचे प्रोडक्ट्स बनवत आहेत त्यांचे फोटो उत्कृष्ट पद्धतीने न काढल्यामुळे त्यांना निकृष्ट दर्जाचं समजलं जाते. आणि ह्यामुळे काय होतं की बाहेरचे जे उद्योजक आहेत, जे ट्रेडर्स, इम्पोर्टर्स आहेत, ज्यांना पाहिजे असूनही ते इंडियन प्रोडक्ट्स विकत घ्यायला थोडे विचार करतायत, कारण का त्यांना ते रिप्रेझेंटेशन प्रोफेशनल नाही वाटत. मग आम्ही डिजिटल फिटनेसमध्ये ते इन्क्लूड केलं की तुमचा प्रोडक्ट कुठलाही असू दे, तुम्ही त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे फोटोग्राफी करा. मग त्याला कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवर लिस्ट करा, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर, आणि मग तुम्ही त्याला पुढे डिस्प्ले करा तुमचा. सो डिजिटल फिटनेसच्या या स्टेप्स MSMEसाठी आम्ही पुढे आणल्या. फिट झाल्यावरती त्यांच्यासाठी आम्ही प्रमोशनचे प्रोग्राम आणले की कुणी परदेशात कसं प्रमोट करायचं, परदेशात काय करायचं, आणि असं करत करत पुढे आम्ही MSMEsला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या पाथवर घेऊन जात गेलो. अगदीच. अगदी छोटे छोटे ज्यांचे उद्योग आहेत त्यांना देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये आणण्याचं काम आणि अगदी बारकावे तुम्ही आता सांगितलेले आणि त्यातून प्रत्येकाला जोडण्याचं काम खरं तर ABN मार्फत करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती खरं तर या क्षेत्रात किंवा ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही देतात आहेत. याच विषयासंदर्भात आपण सरांकडून अधिकही माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत. आज आपण ॲब्ली फ्री बिझनेस नेटवर्क एक व्यवसाय वाढीची संधी याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गोविंदा सदामते सर. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. खरं तर लघु उद्योगांसाठी देखील ABN किती महत्त्वाचे आणि कशा प्रकारे संपूर्ण नेटवर्किंग सिस्टीम कार्यरत आहे याबद्दल तुम्ही सांगतात आहे. ABN नेटवर्क लघु उद्योगांना देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे आता अपॉर्च्युनिटीज देतं, संधी निर्माण करण्यासाठी नेमकं यांचं काम, यांचा रोल किती महत्त्वाचा आहे याविषयी काय सांगाल? जसं मी सांगितलं की आम्ही एक नेटवर्क आहोत. सो हे नेटवर्क जगभर पसरलं आहे, म्हणजे त्याचे मेंबर्स आहेत, आणि मेंबर्स कोण आहेत तर उद्योजकच आहेत. म्हणजे या नेटवर्कमधला प्रत्येक मेंबर हा एकमेकांचा कस्टमर असण्याची चान्सेस जास्त आहेत. मग आम्ही काय केलं की असं एक विचार केला की आपण भारतीय उद्योजकांना फक्त कनेक्ट करून द्यायला नको, तर त्यांना आपण शोकेसची एक चांगली संधी उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आम्ही ऑनलाईन एक्झिबिशन अशी एक कन्सेप्ट आणली आणि त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही आत्तापर्यंत मला नमूद करायला आवडेल की 5 आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन्स ऑनलाईन कंडक्ट केली आणि त्यामध्ये जवळपास 301 बिझनेसेसला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय म्हणजे बिझनेसेसशी कनेक्ट करून दिलं. जसं की टेक्स्टाईल बिझनेसेसला लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये कनेक्ट करून दिलं, इलेक्ट्रिकल बिझनेसेसला ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर जपान अशा ठिकाणी कनेक्ट करून दिलं. आत्ता एक एक्झिबिशन आमचं सुरू आहे ज्याच्यामध्ये आम्ही टेक्स्टाईल या प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरर्सला युरोपमध्ये कनेक्ट करून देतोय. आणि ही ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे होते की जसं आपलं प्रदर्शन ऑफलाईन असतं त्यासाठी आपल्याला एकच लिमिटेशन असतं की आपल्याला ट्रॅव्हल खूप करावं लागतं. इथून आपले प्रोडक्ट्स घेऊन, आपले ब्रोशर्स घेऊन, मार्केटिंग मटेरियल, आपली मॅनपॉवर घेऊन दुसऱ्या देशात जायचं, तिथे दाखवायचं, हे सर्व खर्च आपण नलिफाय करून
ऑनलाईन प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. आता हे ऑनलाईन प्रदर्शन आम्ही प्रत्येक MSMEला इथल्या ह्या ऑनलाईन प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याचा चान्स देतो. आणि या ऑनलाईन प्रदर्शनाला भेट द्यायला कोण येतात तर आमचेच मेंबर्स जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स. सो हे जे नेटवर्कचं ॲम्प्लिफाय होण्याचं जे एक आपलं गणित असतं की माझा एक कॉन्टॅक्ट असेल तर त्याचे 2 कॉन्टॅक्ट ही माझे कॉन्टॅक्ट होतात, मग त्यांचे कॉन्टॅक्ट्स ही मला उद्या रिलेव्हंट कस्टमर्स म्हणून भेटू शकतात. तर हे सर्व एक ऑनलाईन पद्धतीने आम्ही घडवून आणतो ऑनलाईन प्रदर्शनांच्या द्वारे. आता ऑनलाईन प्रदर्शनं आणि बिझनेस नेटवर्किंग ॲप ह्याचं जे कॉम्बिनेशन होतं आहे ते बिझनेसेसला अगदी उत्कृष्ट प्रकारे सपोर्ट करतं आहे. एका प्रकारे त्यांना नेटवर्क मिळते, दुसऱ्या प्रकारे त्यांना प्रदर्शनमध्ये त्यांची प्रमोशनची संधी मिळते. आणि हे सर्व करत असताना जो कोणी डिजिटली अनफिट असेल किंवा प्रदर्शन करण्यासाठी त्याच्याकडे पाहिजे तसं डिजिटल कोलॅटरल्स नसतील, जसं मी सांगितल्याप्रमाणे वेबसाईट आणि हे नसेल, तर तेही आम्ही त्याला सपोर्ट करून बनवून देतोय आणि ते पण स्टँडर्डाइज वेमध्ये. सो आंतरराष्ट्रीय बिझनेस करण्यासाठी आजपर्यंत आपल्या उद्योजक बांधवांमध्ये अशी एक समज होती जी की चुकीचं नव्हती, गैरसमज नव्हती, समज होती आणि ती बरोबर आहे की मी बिझनेस करतोय आणि शेजारी समजा एक दुसरा बांधव बिझनेस करतोय, त्याचा जर अमेरिकेत कनेक्ट असेल तर त्याचा बिझनेस वाढणार आहे आणि माझा कनेक्ट नसेल तर माझा बिझनेस नाही वाढणार आहे. त्यामुळे माझे तिथे कनेक्ट्सच नसतील तर मी तिकडे कशाला प्रयत्न करायचा असं समजून प्रत्येकजण आपला बिझनेस लोकली करते. अमेरिका सोडा, शहरातल्या शहरात माझा बिझनेस जर मला पुण्यातून गुजरातमध्ये वाढवायचा आहे किंवा पुण्यातून मुंबईमध्ये वाढवायचं तर माझे कॉन्टॅक्ट्स नसतील तर मी कशाला विचार करू म्हणून मी शांत बसतो. आता इथे असं करतोय आम्ही की प्रत्येक MSMEला कॉन्टॅक्ट्स आणि नेटवर्क ही लिमिटेशन कधीच राहणार नाही जर तो आमच्याशी जोडला गेला. आणि ही लिमिटेशन नसल्यामुळे आता असं होणार नाही की उत्कृष्ट प्रोडक्ट असूनही फक्त कॉन्टॅक्ट्स नसल्या कारणाने किंवा कॉन्टॅक्ट्सच्या अभावी किंवा प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीजच्या अभावी कोणाचा बिझनेस वाढत नाही किंवा फेल होतोय. त्यामुळे प्रत्येक बिझनेस जो आमचा मेंबर आहे आज, त्या बिझनेसेसला आम्ही एक फ्रीडम दिलं आहे की तुम्ही तुमचा बिझनेस तुमच्या उत्कृष्ट प्रकारे जो उत्कृष्ट प्रोडक्ट तुम्ही बनवताय, सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, त्याच्यावर फोकस करा. बाकी जे काही प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही नेटवर्किंग आहे ते सर्व आमच्यावर सोडून द्या. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना एम्पॉवर करतोय. अगदीच. त्यामुळे ABN नेटवर्क जे नव उद्योजक असतील किंवा आधीपासूनच जे बिझनेस करतायत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करण्याचं काम देखील केलं जात आहे. आणि म्हणूनच अगदी कमी वेळामध्ये म्हणजे ABNची स्थापना 2016 मध्ये झाली, मात्र आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की हजारो लोक आहेत जे या नेटवर्कशी जोडल्या गेलेले आहेत. जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहतात आहेत किंवा ज्यांना आता उद्योगामध्येच पुढे यायचं आहे आणि त्यांना आपल्याशी संपर्क करायचा आहे, तर ते कशा प्रकारे आपल्या संपूर्ण टीमशी जोडले जाऊ शकतात? जसं आपण म्हणलं आपलं नेटवर्क ऑनलाईन आहे, त्यामुळे कुठेही तुम्ही असाल, कुठलाही बिझनेस तुमचा असू दे, कुठल्याही स्केलचा बिझनेस असू दे, तुम्हाला एकतर www.ablifree.com वरती एक फॉर्म असतो आमचा जिथे आम्ही इंटरेस्ट कॅप्चर करतो. तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तो फॉर्म तुम्ही फिल करा, सबमिट करा. किंवा तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं तर आमचं डायरेक्ट ॲब्लीफ्री बिझनेस नेटवर्क म्हणून एक ॲप आहे जे गुगल प्ले स्टोअरवर आहे, ॲपल ॲप स्टोअरवरती आहे. ते डाउनलोड करा, ते फ्री आहे. ते डाउनलोड करून तुमची माहिती भरा. आमची टीम जी पुण्यामध्ये आमचं हेड ऑफिस आहे तिथून तुमच्याशी संपर्क साधेल, तुमच्या बिझनेसबद्दल आणखी माहिती जाणून घेईल. म्हणजे आम्ही जास्त इंटरेस्टेड आहोत तुमच्या बिझनेसबद्दल माहिती जाणून घ्यायला. कारण एकदा आम्हाला समजलं की तुमचा बिझनेस काय आहे, त्याचं टार्गेट ऑडियन्स काय आहे, तुमची रिलेव्हंट कस्टमर तुम्हाला कोण वाटतात, तुमची ग्रोथ रिक्वायरमेंट काय आहे, तर ती समजून घेऊन तुम्हाला योग्य प्रकारे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज सादर करणं तुम्हाला आणि तुम्हाला नेटवर्क करून देणं पूर्ण तुमच्या ज्या काही टार्गेट जॉग्राफी असतील तिथे, हे आमची टीम काम करते. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की अगदी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आहातच. केवळ तुम्हाला त्या बिझनेसची माहिती जर कळली तर पुढे त्यांच्या प्रमोशनसाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी तुम्ही मदत करतात. मात्र स्थानिक पातळीवर बिझनेसची नवीन सुरुवात असल्यावर कुठेतरी मनात एक भीती असते किंवा गैरसमज असतात. मग हे काउन्सिलिंग देखील कशा प्रकारे केलं जातं? हां, तर ही सगळ्यात एक महत्त्वाची आम्ही एक पाऊल उचललं गेल्याच वर्षी की बरेच उद्योजक असे असतात की त्यांना कंटिन्युअस एक्सपर्ट असिस्टन्सची गरज पडते. कारण का जेव्हा सुरू करतो तेव्हा बरेच अडथळे येतात आपल्याला. तर आम्ही काय केलं की आमच्या बिझनेस नेटवर्कला बरेच एक्सपर्ट्स पण जॉईन होत होते
बिकॉज प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स, फायनान्स फील्डमधले, मार्केटिंग फील्डमधले ऑपरेशन्स हे जॉईन होत गेले. आणि मग आम्ही काय केलं की ह्यांचा जो एक्सपर्टीजचा पूल आहे तो अवेलेबल करून दिला नवउद्योजकांना, की तुम्ही डायरेक्टली कनेक्ट व्हा आमच्या एक्सपर्ट्सशी आणि त्यांच्याकडून तुम्हाला जे काही ऑब्स्टॅकल येतात ते सॉल्व्ह करून घ्या. आणि आम्ही फक्त नेटवर्किंगचं काम करून देतो त्याच्यामध्ये. व्हेरॅज अशा प्रकारच्या नेटवर्किंगमुळे बऱ्याच नवउद्योजकांना पहिल्याच दिवशी म्हणजे डे झिरोला चांगल्या चांगल्या एक्सपर्ट्सचा गायडन्स मिळाल्यामुळे त्यांची फेलियरची जी संभावना आहे ती ड्रास्टिकली रिड्यूस झालेली आहे. अगदीच. त्यामुळे जसं आता तुम्ही सांगितलं की नवउद्योग जे आहेत किंवा त्यांना करिअर कुठेतरी बिझनेसमध्ये करायचं आहे, त्यांना देखील अगदी सुरुवातीपासूनच ते त्या एका पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे संपूर्ण मदत केली जाते याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय. अत्यंत महत्त्वाचा विषय आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर ABN नेटवर्क नेमकं कशा प्रकारे कामकाज करतं याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली, यासाठी आपले खूप खूप आभार. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.